तर मोगर कशा तलाव हे प्रख्यात कहाणी सर्वांनी ऐकली आहे, पण तिथं नेमकं घडलं काय आणि कशामुळे कोणता चमत्कार घडला ते मी एका गीताच्या मार्फत तुमच्या समोर सादर करताय. मार्फत लक्षात ठेवा, मोगर कशाची तलावाची कहाणी आहे. मी सुद्धा पुस्तकातून वाचून हे कहाणी बनवलेली आहे. तर्ज आहे कप्तब जवानी. कोणी युद्ध लढले पहा तलवारीने, तलवारीने कोणी युद्ध लढले पाहावो पिराने, पण शब्दाने युद्ध जिंकलं का कोणी. कोणी तलवारीने युद्ध लढलं, कोणी युद्ध लढलं कशाने, पेनाने लढलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकले कशाने, तलवारीने जिंकले. आणि बाबासाहेबांनी संविधानाने म्हणजे कलमने युद्ध जिंकले. पण शब्दाने युद्ध कोणी जिंकलं, फक्त बोलण्यानं, ते व्यक्ती आहे आणि ते मी तुम्हाला सांगत आहे. काय म्हणतो जर लक्षात असू द्या. कोणी युद्ध लढले पहा तलवारीने, कोणी युद्ध लढले पहावो पेनाने, पण शब्दाने युद्ध जिंकले का कोणी. माझ्या देवानी, माझ्या देवानी, माझ्या तुमदेव बाबानी, माझ्या तुमदेव बाबानी, दिवस कोणता होता, 5 एप्रिल 1978 आणि भंडारबोडी कल्ल गाव मंगरली. तर पहा काय घडलं. मंगरली गावचा म्हणजे कोणता सेवक, कोणता, शेरकी नावाचा, ज्यांनी बाबाने निमंत्रण दिलं. निमंत्रण कोणतं दिलं, का मोगर कशा तलाव जवळ आहे, बाबा चालता का पाहिले. तर पहा काय घडलं. शब्दाकडे लक्ष ठेवा, शिकण्यासारखा या बदनाच्या मार्फत आणि ते शिकून जाईन मी तुम्हाला. काय म्हणतो जर लक्ष. अरे मंगरली हो गाव, शेरकी हो नाव, बाबाला त्यांनी निमंत्रण दिले. मोगर कशा हो आहे हात लाव, पाहण्यासाठी मन हर्षित केले. 7-8 सेवकाचं केलं नेतृत्व ज्यांनी, 7-8 सेवकाचं केलं नेतृत्व ज्यांनी. कोणी, माझ्या तुमदेव बाबांनी, माझ्या तुमदेव बाबांनी, माझ्या तुमदेव बाबांनी, माझ्या तुमदेव बाबांनी.
करता तर पहा तयारी केली, 7-8 सेवक तयार झाले आणि बैलगाडी झोपली. तर तुम्हाला सांगतो बैलगाडीचा एक बैल हा बरोबर नव्हता, तो नेहमी बसायचा वृत्त होता. तर सेवका म्हणे बाबा बैलजोडी तर झोपली पण हा बैल चालणार नाही म्हणे. तर पहा मानती की बाबा चिमदेजीने काय म्हटलं, तुम्ही या बैलाला झुपा म्हणे, जे होईल ते ईश्वर पाहिजे म्हणे. आणि काय घडलं, जो बैल चांगला होता बाबा जसे बंडीवर बसले, जो बैल चांगला होता तो बैल मागे राहत होता आणि जो बैल बसत उठत होता तो बैल चांगला चालत होता. कारण की ईश्वरावर भरोसा होता. मानते की बाबा शब्द दिला, पहा शब्दाची खेळ आहे आणि शब्दाची चकमक आहे त्या प्रसंगामध्ये. आणि पहा मी काय म्हणतो समोर, लक्षात ठेवा. बैल चालले पहा फक्त त्या शब्दांनी, बैल चालवले पहा फक्त त्या शब्दांनी. कोण चालवले, कोण, माझ्या तुंगेव बाबांनी, माझ्या तुंगेव तलावापाशी पोहोचले तर तिथं होता चौकीदार. चौकीदाराने सांगितलं की जो आजपर्यंत तलावात गेला तो वापस आला नाही, कारण तलाव आहे खोल आणि पाण्यामध्ये अटकले आहे जाळे. तर त्या जाळ्यामध्ये फसते गेला तर पहा बाबांनी ठरवलं धोकादायक आहे म्हणे, एक काम करून म्हणे आपण काठावरची आंघोळ करून म्हणे. 7-8 सेवकाला सांगितलं. तर पहा सेवकाने आंघोळ करण्याचं ठरवलं आणि काय घडलं लक्ष ठेवा समोर काय काय ठरवलं एक काम करून म्हणे इथे नाव आहे म्हणे, नाव या नावावरती पोहून म्हणे आपण म्हणजे नाव घेऊन तलावात जाऊन म्हणे. पहा काय घडलं, चमत्कार कसा घडला जरा गोड प्रमाण काय घडला.
निर्णय केला काही सेवकांनी हो नावेत फिरण्याचा हो पहा कसा हो निर्णय केला आंघोळ करण्याचा निर्णय केला पण हे नावावर बसले आणि नाव डुबायला सुरुवात झाली. बसल्यानंतर पण काय झालं, बाबा जुमदेवजींनी आंघोळ केली आणि आंघोळ करून ते मुक्काम स्थळी निघाले होते. कोण? बाबा जुमदेवजी. लक्ष ठेवा बोलण्याकडे. बाबा जुमदेवजी आंघोळ करून मुक्काम स्थळी निघाले होते आणि हे सेवक काय करत होते, त्या नावानं फिरायला गेले आणि ते नाव डुबाच्या मार्गावर आली. पण मामा माझ्या बाबा जुमदेवजींनी ते नाव बघितले नाही डुबतानी. जुमदेवजी नाही बघितली. काय घडलं? काय घडलं? चमत्कार कसा घडला? लक्ष ठेवा काय म्हणणं. अरे तलावी हो गेले सेवक सोबत नेले आंघोळ करू काठाने निर्णय केला. काही सेवकांनी नावेत फिरण्याचा पहा कसा हो निर्णय केला. नाव डुबताना नाही बघितली त्यांनी. कोणी नाही बघितली? कोणी नाही. माझ्या जुमदेव बाबांनी, माझ्या जुमदेव बाबांनी, माझ्या जुमदेव आता बाबा निघले आणि रस्त्यावर चालायला लागले. तिथं कहाणी सर्वांना ऐकली असेल पण चमत्कार घडला. चमत्कार घडला कसा? जसे बाबा जुमदेवजी रस्त्याने चालायला लागले तर रस्त्याने त्यांना काठीने गोटी रुतले. मग आठवण आली आणि आली कशाची की म्हणे मी तर आपल्या पादुका तर तिथंच विसरलो. तर पहा त्या पादुक्या ज्या होत्या त्याच परमेश्वरी होता. म्हणजे त्या चपला होत्या बाबाच्या त्याच परमेश्वरी होत्या. आणि जे नाव डुबायला पाहिजे होती तर त्या नाव्यातल्या सेवकाचे शब्द होते आणि ते सेवक होते लक्ष्मणराव उराडे. की बाबा असताना म्हणे नाव डुबन कशी. बाबा तरी नव्हते पण बाबाच्या परमेश्वरी पादुका तिथे उपस्थित होत्या आणि म्हणून ते मोगर कशामधली नाव डुबली नाही. ते नाव वरच्या वर होती पाण्यात पडली तरी. तो चमत्कार घडला आणि म्हणून मी काही म्हणतो जरा लक्ष काय म्हणणार हो रस्त्याने हो जाता अरे पायी रुतला काटा. अरे बाबाला पादुकाची आठवण आली. बाबाला पादुकाची आठवण आली. बाबाला पादुकाची आठवण आली. हो पाण्याने भरली नाव अरे पाहिजे ते तू पाव फटका मात्र ते उलटी झाली. लक्ष्मणराव उराडे होते ठेवून पाय दोन्ही. कशावर होते? त्या नाव्यावर उभे होते दोन्ही पाय ठेवून लक्ष्मणराव उराडे. लक्ष्मणराव उराडे होते ठेवून पाय दोन्ही.
आणि वाचवलं कोणी कोणी माझ्या चुंदेव बाबानी माझ्या चुंदेव बाबानी त्यानंतर काय घडलं गोपीचंद तुपट नावाचे सेवक हे पाण्यात अडकले होते तर बाबांनी आदेश दिला आणि संपर्क शिर्की आणि मांजरी गावचे सेवक ते पाण्यात गेले आणि त्या गोपीचंदजी तुपट नावाच्या सेवकाला पाण्याचा बाहेर काढलं तर हे मोगर कशाची कहाणी आहे आणि इथे शिकायला मिळते काय शिकायला मिळते शब्द बाबांनी शब्द कोणता दिला होता की आंघोळ करायची कुठे काठानं कर्जा म्हणे पण यांनी होती तर हे गेले होते ना उभीर तलावात शब्दाचं केलं उल्लंघन तेव्हा त्या सेवकांनी चूक मानली पण तिथल्या चौकीदाराची गवाही आजपर्यंत असं घडलं नाही म्हणे की नाव अंदर गेली आणि कोणी जिवंत वापस आला तो कोणती नाही कोणती शक्य आहे म्हणे तेव्हापासून सेवकाने निर्णय केला की बाबाचा शब्द हा अंतिम शब्द तोच मार्गदर्शकाला लागू झाला आणि म्हणून शब्दाचं पालन करा हा तो नियम आला आणि म्हणून ही कहाणी माझी स्वतःची बनवलेली आहे आणि म्हणून मी शेवट काय म्हणतो जर लक्ष असू द्या काही नाही आणि म्हणून पादुका परमेश्वरी शाहीर सूरज सांगे केला चमत्कार ज्यांनी शाहीर सूरज सांगे केला चमत्कार ज्यांनी कोणी केला कोणी माझा चुंदेव बाबानी माझा चुंदेव बाबानी